लिजंड्स प्रीमियर लीग 2026 प्रायोजक आहेत सावित्री ग्रुप्स, कल्पतरू प्री स्कूल, श्री महावीर ज्वेल्स, सनशाईन डॉग्लो सोल्युशन्स. सहप्रायोजक आहेत डॉक्टर संध्या स्किन अँड हेअर क्लिनिक, धनश्री वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, श्री सिद्धिविनायक वडापाव, संस्कार मोबाईल शॉपी आणि त्याला सहकार्य करतायत यमी मेडिकल स्टोअर्स आणि धमाल एजन्सी. या सर्व प्रायोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक, शुभमने टाकलेला पहिला चेंडू, सचिनच्या बॅटमधून पहिला उत्तुंग असा षटकार आणि आरोली अचीवर संघाने खातं उघडलेलं आहे पहिल्या या उत्तुंग अशा षटकाराने. इथे मात्र टाकलेला चेंडू डॉट बॉल. आरोली अचीवरचे दोन फलंदाज सचिन पाटील, हर्षवर्धन, डॉक्टर हर्षवर्धन हे दोन फलंदाज मैदानात आणि गोलंदाजीला आहे रायझिंग स्टार्स संघाकडून शुभम. इथे मात्र टोलावलेला आहे चेंडू, डीप कव्हरला गेलेला, हा सीमारेषेच्या बाहेर गेलेला खणखणीत असा हा चौकार. संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होतोय, धावफलक हलत ठेवता नाही दोन्ही फलंदाज. पॉवर प्लेचं षटक, धावसंख्या आहे 10. इथे मात्र हवेत उडालेला चेंडू, यष्टीरक्षक तुषार कुलकर्णी संघाचा कर्णधार या ठिकाणी झेल पकडलेला आहे. पहिला फलंदाज आरोली अचीवर संघाचा तंबूमध्ये परततोय सचिन पाटील आणि नवीन फलंदाज मैदानात उतरतोय किरण. हॅलो, Bluetooth mode. पॉवर प्लेच्या षटकानंतर आरोली अचीवर संघाची धावसंख्या आहे 1 बाद 10 धावा धावफलकावर. राजेश स्टार संघ दुसरं षटक. मला वाटते कोण आहे तो, काय आज जर्सी असं का केलं सगळे. इथे मात्र हर्षवर्धनने टोलावलेला चेंडू, प्रतीक मोरे चेंडूच्या खाली आणि झेल. हर्षवर्धन आरोली अचीवर संघाचा अष्टपैलू खेळाडू जेल बाद झालेला आहे. डीप विकेटला यांनी जेल दिलेला आहे. चेंडू विसावलेला आहे प्रतीक मोरेच्या हाती आणि फलंदाज हर्षवर्धन विसावतोय तंबूमध्ये. धावसंख्या आहे 2 बाद 10 धावा. नवीन फलंदाज मैदानात प्रशिक, टाकलेला चेंडू डॉट बॉल. बॅटच्या बाजूने यष्ट्यांच्या जवळून गेलेला चेंडू, यष्टीरक्षक तुषारने पकडलेला हा आणि धाव मात्र नाही. पुन्हा एकदा वाईडचा इशारा पंचांचा. इथे मात्र सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतोय हा पवन. एका पाठोपाठ डॉट बॉल टाकतोय. संघाची धावसंख्या 2 बाद 10 धावा. इथे मात्र टोलावलेला चेंडू, शुभम चेंडूवर तुटून पडतोय. धाव मात्र 1. चेंडू आलेला आहे गोलंदाज पवनकडे.
पॉइंटच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न. समोर मात्र केदार तयार. केदारनी चेंडू अडवलेला आहे. किरणला मात्र धाव भेटलेलं नाही. किरणला अजून आपलं खातं उघडायचंय. दोन्ही फलंदाज मैदानात नवीन, प्रेषिक आणि किरण. पंचांचा इशारा, वाईडचा इशारा, एक धाव संघाच्या खात्यात. इथे मात्र शांतपणे टोलावलेला. इथे तोच तो आता चेंडू अडवलेला. सोमा वरद इकडे दिसायला रामोन ते दोन्ही सेम दिसत आहेत. बरोबर आहे ना. प्रवीण राजेश स्टार संघाचा गोलंदाज प्रवीण या ठिकाणी मैदानात. तिसरा षटक. टाकलेला चेंडू हवेत मारण्याचा प्रयत्न. झेल सुटलेला आहे प्रतीकच्या हातून. फलंदाजांनी एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलेला आहे मैदानाच्या बाहेर. 4 धावा. वाईडचा इशारा, पंचांचा एक धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यात. हा मात्र प्रशिकने टोलावलेला आहे. शुभमच्या हातात चेंडू आणि शुभम परततोय तंबूमध्ये. झेल बाद झालेला तिसरा फलंदाज अरोली याचीवर संघाचा. तिसऱ्या षटकात 3 बाद 20 धावा धावफलकावर. अभिजित नवीन फलंदाज मैदानात उतरतोय. अरोली याचीवर संघाचा फलंदाज. प्रवीणने टाकलेला चेंडू हा पुन्हा एकदा निर्धाव. हा मात्र हवेत मारण्याचा प्रयत्न. सीमारेषेवर सिद्धू या ठिकाणी क्षेत्ररक्षणाला तयार. चेंडू गोलंदाजाकडे जाई तोपर्यंत फलंदाजांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 21. वाईडचा इशारा, पंचांचा एक धाव संघाच्या खात्यात. 3 षटकानंतर 3 बाद 22. चौथं षटक. सोमनाथ हा गोलंदाज. टाकलेला चेंडू. थोडीशी चेंडूला उंची. बॅटच्या वरून चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. धाव मात्र नाही. चौथं षटक. धाव संख्या आहे फक्त 22 धावा अरोली अचिव्हर्स. हा मात्र टोलावलेला आहे. स्वागत केलेला आहे. चेंडू आलेला आहे इथे. साऊंड बॉक्सवर आदळलेला चेंडू. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. धाव संख्या आहे 3 बाद 26. पुन्हा एकदा एक धाव फलंदाजांनी घेतलेला आहे. अभिजित. हा मात्र किरणच्या बॅट मधून टोलावलेला आहे. षटकार मारण्याचा प्रयत्न.
मात्र सीमारेषेवर तयार प्रतीक मोरे झेल टिपलेला आहे आणि फलंदाज किरण हा तंबूकडे परततोय. धावसंख्या झालेली आहे चौथ्या षटकात अरोलियाचेवर संघ 4 बाद 27. नवीन फलंदाज मैदानात. रामचंद्र खाडे भारत सरकार नोटरी फलंदाजीला उतरलेले फलंदाज अरोलियाचेवर संघाचे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू टाकलेला चेंडू बॅटची कड लागलेली यष्टीरक्षकाकडून झेल सुटलेला आहे तुषारकडून. फलंदाज रामचंद्रनी धाव घेतलेली आहे. एक धाव पूर्ण. 4 षटकानंतर अरोलियाचेवर संघ 4 बाद 28 धावसंख्या धावफलकावर. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी रायझिंग स्टार संघाचे. धावसंख्या आहे 4 बाद 28 धावा 4 षटकानंतर. शेवटचं षटक संघाचा अष्टपैलू गोलंदाज फलंदाज प्रतीक मोरे. बॅटची कड लागलेले धावचित करण्याचा प्रयत्न थोडीशी गडबड प्रतीकच्या हातून चेंडू निसटला. रामचंद्रनी धाव घेतलेली आहे 1 आणि फलंदाज सुरक्षित जागेवर. शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू हा मात्र मारण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. कसलेला गोलंदाज प्रतीक. धाव मात्र दिलेली नाही. पुन्हा एकदा अपील आणि बॅटची कड लागलेली आहे आणि यष्टीरक्षक तुषारनी झेल पकडलेला आहे. आणखीन एक फलंदाज. 5वा फलंदाज तंबूत विसावतोय अरोलियाचीवर संघाचा. 5 बाद 29 धावा धावफलकावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. अमित हा फलंदाज मैदानात. इथे मात्र अमितनी 1 धाव घेतलेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि फ्री हिटची संधी रामचंद्रला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फ्री हिटच्या संधीचा फायदा मात्र उठवता आलेला नाही. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 5 बाद 31. पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर असं षटक प्रतीक मोरेकडून. या षटकात फक्त धावा दिलेल्या आहेत 3. एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला प्रतीक मोरे. अरोलियाचेवर संघाची धावसंख्या 5 षटकानंतर 5 बाद 31. विजयासाठी रायझिंग स्टार संघाला अपेक्षित धावा आहेत 32. लिजंड्स प्रीमियर लीग 2026 अतिशय उत्तम असं नियोजन आयोजकांकडून. अरोलियाचीवर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि यानंतर होणारा आजच्या दिवसातला 9वा सामना पंचामृत पलटण द पॅव्हिलियन मावळ्स. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. नाणेफेक करायचं आपल्याला. पॅव्हिलियन मावळ्स वर्सेस पंचामृत पलटण. चला पंच मैदानात उपस्थित. रायझिंग स्टारचे 2 फलंदाज मैदानामध्ये. मला वाटतं स्ट्राईकला आहे केदार. नॉन स्ट्राईकला ओंकार.
31 धावसंख्येला प्रत्युत्तर देण्याकरता 2 फलंदाज रायझिंग स्टारचे मैदानामध्ये उपस्थित. स्ट्राईकला आहे केदार, नॉन स्ट्रायकरला आहे ओमकार. गोलंदाजीला येतोय पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय सचिन पाटील. काय आलं? बोला ना सर. रेस्ट घेऊन येत पुन्हा थांबायचं आता. नाहीतर आतमध्ये चेअरवर बसा निवांत, काही नाही प्रॉब्लेम. फॅन चालू करा ना. फॅन चालू काही नाही असं. पॉवर प्ले पहिला षटक, डावखोरा गोलंदाज सचिन. टाकलेला चेंडू फटका मारण्याच्या नादात बॅटची कट. यष्टीरक्षक इथे मात्र गेटमॅननी झेल पकडलेला आहे आणि पहिला फलंदाज रायझिंग स्टारचा केदार तंबूकडे परततोय आणि पहिलं यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल. पहिल्याच चेंडूवर झेलबाद झालेला रायझिंग स्टारचा पहिला फलंदाज तंबूमध्ये आणि यशस्वी गोलंदाज सचिन पाटील. आणि यष्टीरक्षक गेटमे योगेश गेटमेनी सुंदर झेल पकडलेला आहे आणि इथे पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षण करतायत हिंदी कॉमेंटेटर अमोल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात. हे काय पॉइंटला आहेत ना. वरद कांबळे नवीन फलंदाज. टाकलेला चेंडू सचिनने टाकलेला चेंडू वाईडचा इशारा. एक धाव. अतिरिक्त धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा स्टाईल मात्र टाकण्याची अतिशय फास्ट, मात्र चेंडू मात्र चकवतोय हा गोलंदाज. स्लो चेंडू टाकतोय, फलंदाज गडबडतोय आणि डॉट बॉल जातोय. पुन्हा एकदा सचिन टू वरद. हा मात्र मारण्याचा प्रयत्न, थोडीशी गडबड. किरणने चेंडू अडवलेला आहे. एक धाव घेतलेला आहे फलंदाज वरदने. खातं उघडलेलं आहे वैयक्तिक. भोपळा फोडलेला हा फलंदाज वरद. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज ओमकार आता फलंदाजीला. डावखोरा फलंदाज गोलंदाज सचिन पाटील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. विजयासाठी अपेक्षित आहेत फक्त धावसंख्या आहे 32. स्लो टाकलेला चेंडू, धाव मात्र नाही. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. लिजंड्स प्रीमियर लीग 2026 चा आजच्या दिवसातला चाललेला हा सामना 8वा सामना. अरोली अचिव्हर्स वर्सेस रायझिंग स्टार. सचिनने टाकलेला चेंडू, वाईडचा इशारा पंचांचा. मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतायत स्वतः हर्षवर्धन लोखंडे. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे संस्कार. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. डावखोरा गोलंदाज, डावखोरा फलंदाज, वाईडचा इशारा. चोरटी धाव. पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा चेंडू. चला सचिन पाटील, वेळ वाया घालू नका कृपया लवकर. आपण अर्धा तास लेट चाललेला आहे. इथे मात्र वरदने टोलावलेला चेंडू आणि इथे डीप पॉइंटला मारलेला उत्तुंगचा हा षटकार. पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर टोलावलेला हा पहिला षटकार. धावसंख्या झालेली आहे पॉवर प्लेच्या षटकानंतर 1 बाद 11 धावा धावफलकावर. राज नवीन गोलंदाज.
आरोलियाचेवर संघाचा हा युवा गोलंदाज. संघाकडून दुसरं षटक. विजयासाठी अपेक्षित 24 चेंडूमध्ये 21 धावा अपेक्षित आहेत रायझिंग स्टार संघाला. हा मात्र ओमकारने टोलावलेला आहे. चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. प्रशिक कडून थोडीशी मिसफिल्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि 4 धावा. इथे मात्र डॉट बॉल. दुसरा चेंडू. पुनश्च वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात वाढतायत. एक धाव संघाला फायदा होतोय. आणि हा मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू टोलावलेला आहे ओमकारनी. उत्तुंग असा हा लॉंग ऑफला मारलेला षटकार धाव संख्येला आकार देतोय. संघाला विजयाकडे घेऊन जातोय. 22 चेंडू मध्ये फक्त 21 चेंडू मध्ये फक्त 10 धावांची आवश्यकता रायझिंग स्टार संघाला विजयासाठी. धाव संख्या झालेली आहे 1-22. पुन्हा एकदा राज राऊंड द विकेटचा मारा करतोय. फलंदाजीला आहे ओंकार. पुन्हा एकदा टोलावलेला दुसरा षटकार ओंकारच्या बॅट मधून. आणि फक्त विजयासाठी अपेक्षित 4 धावांची आवश्यकता संघाला. रायझिंग स्टार संघाला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 1-29. चेंडू येतोय गोलंदाज राजकडे. पाहूया दुसऱ्या षटकात हा सामना संपवतायत का ओमकार.